शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तर काय आहे ती बातमी, चला सविस्तरपणे समजून घेऊया। ती बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकारनं 2023-24च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानात राज्य शासनाच्या वतीने भर घालण्याच्या हेतूनं ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हप्त्याची रक्कम जमा झाली आहे। आता महाराष्ट्रातील या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी 6व्या हप्त्याच्या रकमेच्या वितरणासाठी राज्य सरकारने 1642 कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी दिली आहे। महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत या संदर्भात शासनाने जी.आर. जारी केला आहे। तर काय आहे त्या जी.आर.मध्ये, चला थोडक्यात समजून घेऊया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वी प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी ₹1642.18 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने कृषी, पशुवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय दिनांक 26 मार्च 2025 ला काढलेला हा जी.आर. आहे। याबद्दलची प्रस्तावना या प्रकारे आहे। सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी ₹6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेचे अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरीय स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तर ही होती मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।